Hello students, welcome back to our channel AM classes. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रा साठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. आपल्याला टू सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही दोन्ही इक्वेशन्स आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व्ह करायची आहेत. आता क्रॅमर्स रूलने एग्जांपल सॉल्व्ह करताना आपण 3 स्टेप्स यूज करणार आहोत. फर्स्ट स्टेप काय आहे पहा, राइट इक्वेशन्स इन द फॉर्म ax + by = c. आता या ठिकाणी x आणि y व्हेरिएबलच्या ठिकाणी आपल्याला m आणि n ही 2 व्हेरिएबल्स दिलेली आहेत. मग आपण या ठिकाणी इक्वेशन x आणि y व्हेरिएबलच्या ठिकाणी आपण m आणि n व्हेरिएबल घेऊ. ज्याचं आपण इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, am + bn = c. सेकंड स्टेप काय आहे आपली, d dx आणि dy या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता या ठिकाणी आपण x आणि y व्हेरिएबलच्या ठिकाणी m आणि n व्हेरिएबल घेणार आहोत. म्हणजेच आपण d dm आणि dn या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू फाइंड करू. त्यानंतर आपण थर्ड स्टेप काय आहे, आपल्याला x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता या ठिकाणी आपण m आणि n व्हेरिएबल घेऊ. m साठी काय फॉर्म्युला येईल, m = dm/d अँड n = dn/d. हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण m आणि n या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करू. पहा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आता फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे पहा, 4m + 6n = 54. म्हणजेच हे इक्वेशन am + bn = c या फॉर्ममध्ये आहे. लिहून घेऊ आपण 4m + 6n = 54. m आणि n व्हेरिएबल असलेल्या टर्म्स लेफ्ट साइडला आहेत आणि कॉन्स्टंट टर्म राइट साइडला आहे. आता सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे पहा, 3m + 2n = 28. म्हणजेच हे इक्वेशन am + bn = c या फॉर्ममध्ये आहे. कारण m आणि n व्हेरिएबल असलेल्या टर्म्स लेफ्ट साइडला आहेत आणि कॉन्स्टंट टर्म राइट साइडला आहे. इक्वेशन लिहून घेऊ आपण, 3m + 2n = 28. हिअर आता m व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण a1 a2 घेऊ, n व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण b1 b2 घेऊ आणि कॉन्स्टंट टर्म c1 c2 घेऊ. a1 a2 b1 b2 c1 c2 याच्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. a1 ची व्हॅल्यू काय येईल 4, a2 ची व्हॅल्यू काय येईल 3, b1 ची व्हॅल्यू 6, b2 ची व्हॅल्यू 2, c1 ची व्हॅल्यू 54, c2 ची व्हॅल्यू काय येईल 28. आता आपण d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घेऊ. d = m या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट a1 a2, n या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट b1 b2 a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे पहा 4 and 3, b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे पहा 6 and 2. d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, m या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट a1 a2 आणि या ठिकाणी n या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट b1 b2 प्रथम आपण या दोन टर्म्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 2 मायनस या 2 टर्म्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 3. 4 2 = 8 मायनस 6 3 = 18 8 - 18. 18 - 8 किती येईल 10. ग्रेटर नंबरचा साइन मायनस म्हणजेच -10 येईल. म्हणजेच आपल्याला d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली -10. आता आपण dm या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करू. या ठिकाणी x च्या ठिकाणी m व्हेरिएबल घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी dm घेऊ आपण. आता m या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आपण कॉन्स्टंट टर्मने रिप्लेस करू. m या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट काय आहे a1 a2 म्हणजेच आपण a1 a2 c1 c2 ने रिप्लेस करू. c1 c2 या ठिकाणी b1 b2 आहे तसे येईल. b1 b2 = c1 c2. c1 c2 ची व्हॅल्यू काय आहे 54 28. 54 28. b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे 6 and 2. 6 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 54 × 2 मायनस या 2 टर्म्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 28 = 54 × 2 किती येईल पहा 2 4 = 8, 2 5 = 10 108 मायनस 6 8 = 48,
कॅरी ओव्हर 4, 6 2 जार 12, 12 प्लस 4 16, 168. 108 minus 168 किती येईल पहा. 8 minus 8 0, 6 minus 0 6, 1 minus 1 0, म्हणजेच किती येईल 60. ग्रेटर नंबरचा साईन मायनस आहे, या ठिकाणी मायनस येईल. म्हणजेच DM ची व्हॅल्यू काय मिळाली -60. आता आपण DN या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करू. y व्हेरिएबलच्या ठिकाणी n व्हेरिएबल दिलेला आहे, म्हणजेच आपण DN ची व्हॅल्यू फाइंड करू. आता DN या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना n या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला C1 C2 ने रिप्लेस करायचे आहेत. प्रथम A1 A2 आहे तसंच ठेवू आपण, आणि n या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण C1 C2 ने रिप्लेस करू. C1 C2 इज इक्वल टू A1 A2 ची व्हॅल्यू काय आहे पहा, 4 and 3. या ठिकाणी 4 and 3. C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, 54 and 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 4 into 28 या टू टर्म्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 into 28 मायनस या टू टर्म्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 54 into 3 इज इक्वल टू 4 into 28 किती येईल पहा. 4 8 जार 32, कॅरी ओव्हर 3, 4 2 जार 8, 8 प्लस 3 11, 112 मायनस 54 into 3, 3 4 जार 12, 2 कॅरी ओव्हर 1, 3 5 जार 15, 15 प्लस 1 16, 162 इज इक्वल टू 112 मायनस 162 किती येईल पहा. 2 minus 2 0, 6 minus 1 5, 1 minus 1 0, म्हणजेच 50 येईल. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे पहा, मायनस, म्हणजेच या ठिकाणी मायनस येईल, -50. म्हणजेच DN या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली, -50. आता आपण M आणि N या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करू बाय यूजिंग क्रॅमर्स रूल. आता एक्सच्या ठिकाणी काय येईल M इज इक्वल टू DXच्या ठिकाणी काय येईल DM अपॉन D इज इक्वल टू DM ची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला. DM ची व्हॅल्यू -60 अपॉन D या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -10. भाग घालू आपण. 10 1 जार 10, 10 6 जार 60, मायनस मायनस कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला 6 अपॉन 1 म्हणजेच काय मिळालं 6. M ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 6. आता आपण N या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करू. N इज इक्वल टू म्हणजेच वायच्या ठिकाणी काय दिलेलं आहे N, म्हणजेच N इज इक्वल टू या ठिकाणी DYच्या ठिकाणी काय येईल DN अपॉन D इज इक्वल टू. आता DN ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -50 अपॉन D ची व्हॅल्यू काय मिळाली पहा. D इज इक्वल टू -10. मायनस मायनस कॅन्सल होईल. 10 1 जार 10, 10 5 जार 50, 5 अपॉन 1 म्हणजेच 5. म्हणजेच आपल्याला N या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली 5. आन्सर लिहू आपण खाली. M, N इज इक्वल टू M ची व्हॅल्यू काय मिळाली 6, N ची व्हॅल्यू काय मिळाली 5 इज द सोल्युशन. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.